शियाळ्यासाठी केले या कोपऱ्याला एक होतं. हा शियाळ्यासाठी होतं तो खाणार भात झोपला असला तरी बाहेर गेला गेली खाल्लंच ना त्यांनी भात खाल्ला ते म्हणले कालवूनच नाही त्याला काय चालू. तर हाय सगळ्यांना. तर बघा आता किती वाजले 10:15. आता झाले 10:15 आणि आता आमची चालू आहे मसाले भात. कारण हे केलं मुगाचं मिरचू केलं होतं बघा. तर कुणालाच आवडलं नाही तर भूक गेली नाही म्हणून आता परत आणि मसाले भात करायला. कोण कोण आहेत मधल्या वहिनी, भाऊ, छोटा भाऊ, मी आणि चिवचे पप्पा एवढेच जण आहेत भात खायला आणि मम्मी. बाकी सगळे झोपले बघा. तर आता मसाला घ्यायला लागलो बघा करून. हे चिरतोय कांदा, मी सोलते लसूण, वहिनी आणतात सामाईन आणि ह्याने झालाय मोबाईल. तर बघा आपण काही नसल्यामुळे झोपच आहे नाही. तर बघा आता मसाले भात कसा होतोय नक्की. तो ब्लॉग कंटिन्यू करता. तसे नका जाऊ स्टार्ट पासून घेऊ. राम नाम घ्या तुम्ही तसे नका जाऊ, प्रसाद घ्या तुम्ही उभे नका राहू. प्रसाद केला दही दुधाचा, प्रसाद केला दही दुधाचा. राम नाम घ्या तुम्ही तसे नका पाहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. जय हरी विठ्ठल. नक्की कमेंट मध्ये सांगा गाणं कसं आवडलं का नाही म्हणून नक्की सांगा. कुठून शिकणारे गाणं कीर्तन ते बघा. आता हे बोलणं लागली ती काय का आपल्या लक्षातून गेली ती. तर सगळ्याचे 500-500 रुपये करू पार्टी करायला चालू आहे. ते जात्यावरलं गाणं म्हणतो मी. गजानन बाबा तुझ्या पायरीला सोन, डोईवर धुन कस घेऊ रे दर्शन. पुढचं गेला लक्षातून गेलं. तर चला आता आपण घेऊ भात करून आणि नंतर भात झाल्यावर दाखवतो कसा केला. हे कटच करायचंय ना. कुठं की त्याला अद्रक रात्रीचे बघा 10:15 झालेत. 10:15 नाही, जवळजवळ 10:20 झालेत आणि आम्हाला मसाले भात खायचा इच्छा झाली आता. आणि मग आता चालू आहे सगळी मसाला भाताची बंदोबस्त करणं, तयारी चालू आहे. पण मसाले भात खाल्ल्याशिवाय काय झोपायचं नाही असं आता निश्चयच केलाय. कोण किती खाते आता ते. आता मी नाही खाणार, माझं झालंय सगळं रेडी करून झाले. आता ये अस्सल चुलीवरचं जेवण आहे. चुलीवरचं गॅस बेस तसलं काही नाही. गॅस आहे पण वापरत नाहीत ते. पण चुलीवरचं एकदम मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण बनवायचे. आता गावरानी तडका. बस पुंगी वाजून साप बोलवणं सोपं, पण फुकारीनं जाळ फुकून चुलीला जाळ फुकून जाळ लावून अवघड आहे. गावाकडे पावसामुळे आणि इकडं पडायला पाऊस, ते बी असा धपा धपा. त्याच्यामुळे सरपंच झालं सगळं ओललं. आणि आता काय चूल पेट नाही. चूल 12 वाजता झोपायला खाऊन आता रातच्या कंदोरी. डबी आहे की नाही. ह्याला लाव की त्या. हा त्याला लाव माचीस. बाहेर धरम ते कापड. किती कष्ट चालू आहेत भात खाण्यासाठी. आणि आता फायनली आमची चूल पेटलेली आहे.
लागलाय. आता टाकायची वर कढई. कढई नाही कुकर. कुकर ठेवायचे. बर कुकर डन. लावा काड्या लावा म्हणजे जाळ विजायचं नाही. हे घ्या कुकर आता घेतले घेतले कुकर आणि आता लावायची डुक्कर. फोडणीला. बघूया वासाने कोण कोण उठतंय आता. अरे हे. याला येत नाही ना शिटी वाजायला. हो. गडगड गडगड. तेलांचं आणलंय का? तेल वा. चला आता टाकून घेतो सगळं. याच्यात शहाजिरा घेतलाय. अद्रक लसूण कोटलेली. टाका जराशी. इथं मसाला आहे थोडासा. एवढी थोडी इथं कोथिंबीर आणि मिरची. इथं घेतली फ्लावर, टोमॅटो, कढीपत्ता आणि कांदा कापून. आणि इथं आहे मसाला, बिर्याणी मसाला. तर आता घेऊ आपण आता हे कोरड्या कुकर मध्ये टाकायचं तेल. हळद टाकायची का? तुम्ही घेतले 3 गावरान कोंबड्याची पळ्यात पार्टी तेल टाकून. श्रावण आहे, श्रावण चालू हो. असं काय बोलता दाजी तुम्ही? श्रावण चालू आहे पल्यावर या आपण कोंबडी आणूया. कढीपत्ता घेतला तळून कांदा घेतो. तुम्हाला खाण्याची काही इच्छा झाली आणि तुम्ही रात्रीच्या 10 नंतर असं कधी बनवून खाल्लंय का? लोक काय पण बनवून खातात ना आपण. पण इतक्या उशिरा नाहीत खात माहिती काही. आता आम्हाला मसाले भात खायची खूपच जास्त क्रेविंग झाली. दाजे खाते. घेतले टोमॅटो टाकून. असं नीट दाखवू शकतो. झाला सगळा मसाला फ्राय करून बघा. आता हा मसाला झालाय. आता टाकायचे पाणी. निघायला रे कांदा. तांदूळाला चोळून चालून आंघोळ करणं चालू. इथं शेंगदाणे चालले वाहून. चालले अद्रकीला कुठनं. अद्रक लसूण पेस्ट बनवायली व. इथं चाललंय कोथिंबीर चिरणं. ते आम्हाला ना रात्रीच आता निघायचं होतं पुण्याला. पण आमच्या ना गाडीच्या टायर मध्ये हवाच गेली निघून. हा आणि ते कसं आहे ना, हे लय बारीक खेडेगाव असल्यामुळे इकडे पंपावर पर येर पण नाही. आणि पंक्चरचे दुकानात सगळे बंद झालेत. त्याच्यामुळे आम्ही आता थांबलो. आम्ही आता निघणारच उद्या. तर हे घेतलं आता बघा फायनली वाढून घेतले. आता हे चालवलं मी मम्मीला. ते बघू आपण कोण कोण येते आता जेवायला.